नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची 7वी स्कॉलरशिप आणि एनएमएसचा जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे आपलं हरीश शिंदे लातूरकर चॅनल या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्याच पद्धतीने आमचं प्ले स्टोअरवरचं ॲप हरीश लातूरकर अकॅडमी ॲप डाउनलोड करायला विसरू नका. जर तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास करायचे असेल, माझ्याशी डायरेक्ट बोलायचं असेल तर. चला, आपण आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर घेऊया. हा आहे सरळ व्याज या टॉपिकचा भाग तिसरा. त्यातला पहिला प्रश्न आज स्क्रीनवर आहे. आजचा पहिला प्रश्न. एका रकमेची 2 वर्षाची रास ₹5,800 व 5 वर्षाची रास ₹7,000 असल्यास ती रक्कम व व्याजाचा दर करा असा प्रश्न आहे. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या बेटा. इफ द 2 year अमाउंट इफ इफ 2 year अमाउंट ऑफ अ सम इफ 2 year अमाउंट ऑफ अ सम ऑफ मनी if the 2 year amount of a sum of money is 5,800 rupees. पहिल्यापासून सांगतोय. If the 2 year amount of the sum of the money is 5,800 rupees and 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 5 year amount is and 5 year amount is 7,000 rupees. 7,000 rupees and 7,000 rupees and 7,000 rupees. Find the amount and the interest rate of interest. Find the amount and rate of interest. 2 वर्षाचं सांगितले. 2 वर्षाची रास आहे 5,800. 5 वर्षाची रास आहे 7,000. 2 years अमाऊंट आहे 5,800. 5 years अमाऊंट आहे 7,000. तर ती जी रक्कम आहे, ओके, तर ती रक्कम म्हणजे त्याचं प्रिन्सिपल किती असणार आहे, रक्कम म्हणजे ती प्रिन्सिपल किती असणार आहे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर किती असणार आहे, काढायचंय बेटा. आपण एका मुलाला उत्तर विचारूया. आज पहिल्यांदा आपण संधी देऊया स्वराडीकरसकरांना. स्वराडीकरसकर, नांदेड. ओके, सांग स्वरा. बोल बेटा. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे. ज्यांचं ऑप्शन नंबर 3 आहे सानवी बेटा ते लोअर हँड करा. सानवी व्हिडिओ ऑन ठेव बेटा. शिवतेज व्हिडिओ ऑन ठेव बेटा. एमजीडी बॉईज मला दहिवडी द्यायला लावू नको. अचानक मी दहिवडी 10% बघा एका दिवशी नंतर या वर्षाच्या दिवशी आल्यासारखं. भार्गवी व्हिडिओ ऑन ठेव बेटा. ओके, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. 5,000 रुपये 8% दर हा बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. आता हे सोडवायचं कसं बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचा क्लास करत असताना एक गोष्ट महत्वाची आहे. ते म्हणजे आपल्या स्कॉलरशिपला जे क्वेश्चन्स येतात ते प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चन इज अ डिफरंट. जसं नीटला असतं प्रत्येक क्वेश्चन हा डिफरंट असतो, जसं जेई ऍडव्हान्सला असतं प्रत्येक क्वेश्चन डिफरंट असतो, तसं आपल्या स्कॉलरशिपला सुद्धा प्रत्येक क्वेश्चन हा चॅलेंजिंग असतो आणि वेगळा असतो. मग परीक्षेत पडणारे प्रश्न मी जसे तसे शिकू शकतो का? नाही ना. परंतु प्रत्येक प्रश्न जर वेगळा आला तर आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला थिंकिंग कशी करावी लागेल, आपल्याला विचार कसा करावा लागेल, प्रश्नाकडे कमी वेळेमध्ये अचूकतेने कसं पोहोचावं लागेल ही पद्धत मी शिकवत असतो. मी प्रश्न शिकवत नसतो. ठीक आहे. तर थिंकिंग शिकवतो. त्यावेळेस मला तुम्हाला समजावण्यासाठी थोडा मला वेळ लागतो. पण लक्ष मात्र तुम्ही द्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि जी पद्धत आहे विचार करण्याची जी पद्धत आहे, थिंकिंग पॉवर जी आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ती डेव्हलप करा. आणि ती डेव्हलप होते प्रॅक्टिस मधून. कशी डेव्हलप होते निष्ठा? ती प्रॅक्टिस. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल त्यातून ती तुमची डेव्हलप होत असते. ठीक आहे. प्रॅक्टिस करायच्या तुम्हाला ते शिकवलेलं पाहिजे प्रॉपर. मी प्रॉपर शिकवण्याचं मी काम करतो. मग तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. तुमचे पालक तुमच्या बाजूला बसलेले आहेत. घरात काम करत पालक सुद्धा तुमच्यावर लक्ष ठेवतात. पालकांना माझं आवाहन आहे, सर्व मुलांचं पालकांना आवाहन आहे, तुम्ही घरातल्या आपला मुलगा जो ऑनलाईन क्लासला बसलेला प्रत्येक मुलाकडे बारकाईने लक्ष द्या. ठीक आहे. चला, मग सोडवायचं कसं? आता बघा, ही जी 2 years अमाऊंट आहे, 5 years अमाऊंट, 5 years अमाऊंट 5 वर्षाची रास किती आहे बेटा? ती आहे 7,000 रुपये. ओके. आणि ही आहे 2 वर्षाची रास. 2 वर्षाची रास 2 years अमाऊंट. 2 वर्षाची रास अमाऊंट ती किती आहे बेटा? ती आहे 5,800.
आता बघा या दोन्हीचं मी सबट्रॅक्शन केलं. त्या दोन्ही सबट्रॅक्शन केलं तर काय भेटलं मला? तर मला 3 वर्षाचे सरळ व्याज भेटणारे. आता हे काही जणांच्या डोक्यात जात नाही, मला माहित आहे. मी सांगतो समजावून. सिंपल इंटरेस्ट मला मिळणार आहे बेटा. सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे 3 वर्षाचं. सर कसं काय हो सर? आता बघ बेटा, अमाऊंट फिक्स आहे. अमाऊंट बदलते का रे? नाही. जी सुरुवातीला जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट काय असणार आहे? 5 वर्षाला 2 वर्षाला पण असेल तीच अमाऊंट 5 वर्ष असणार आहे. हा जो डिफरन्स झालाय 5,800 ते 7,000, हा जो डिफरन्स झालाय तो काय झालाय? तर दरवर्षी जे सिंपल इंटरेस्ट आहे ते इन्क्रीज होत गेले, जे सरळ व्याज आहे ते वाढत गेले, म्हणून हा डिफरन्स आलाय. ओके, म्हणून 2 वर्षाची अमाऊंट ही 5,800 होती, 5,800 होती. 5 वर्ष अमाऊंट ही 7,000 होती. वाढली का? ते इंटरेस्ट वाढले, सिंपल इंटरेस्ट वाढले. मग 3 वर्षामध्ये सिंपल इंटरेस्ट कितीने वाढलं? सबट्रॅक्शन करा, उत्तर येतं. काय येतं? 7,000 मायनस 500, उत्तर येतं बेटा 1,200 रुपीज. 3 वर्ष सिंपल इंटरेस्ट. आता बघा, सिंपल इंटरेस्ट कसं असतं रे? दरवर्षी सारखं असतं. ओके, ते चक्रवाढीचं प्रमाण असतं का? नसतं. कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाण असतं का? नसतं. सिंपल इंटरेस्ट आहे दरवर्षी इच अँड एव्हरी इयरला कसं असतं? सेम टू सेम असतं. कसं असतं? सेम टू सेम असतं. ठीक आहे. मग 3 वर्ष सिंपल इंटरेस्ट नंतर एक 1 इयरचं सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे? तर मी 1,200ला 3 डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे? 1 इयरचं सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे. येस ऑर नो? गॉट इट? समजतंय का? मान हलवा समजत असेल तर गलागला मान हलवा. फक्त मान तुमची मोडणार नाही याची काळजी घ्या. ओके, आणि सगळ्याचं लक्ष इकडे असू द्या. प्रज्ञेश खरं व्हिडिओ ऑन ठेव, आर्टिस्टच्या सगळं बेटा व्हिडिओ ऑन ठेव. ओके, आता 1200 भागिले 3 केलं तर उत्तर काय येतं बेटा? तर उत्तर येतं 400. ओके, एका वर्षाचं काय असतं बेटा? 400 येणार आहे. 400 रुपये सिंपल इंटरेस्ट. एका वर्षाचं 400, 2 इयर्स 2 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट काय येतं बेटा? 800 येतो. येस ऑर नो? करेक्ट ऑर रॉंग? करेक्ट आहे का नाही? मान हलवा करेक्ट असेल तर. एका वर्षाचं सिंपल इंटरेस्ट 400, 2 वर्षाचं 800, 3 वर्षाचं 1200. 1 इयरचं सिंपल इंटरेस्ट 400, 2 इयर्सचं 800, 3 इयर्सचं 1,200. आता बघा आपल्याला काय काय माहिती आहे. आता बघा आपल्याला 2 वर्षाची अमाऊंट माहित आहे. 2 वर्षाची अमाऊंट काय आहे? अमाऊंट ऑफ 2 इयर्स. 2 इयर्स किती आहे? 5,800. तुला सिंपल इंटरेस्ट पण माहिती 2 वर्षाचं. मग तुला काय काढायचं येतं? तुम्हाला प्रिन्सिपल काढायला येतं. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला प्रिन्सिपल मुद्दल काढण्याचा? काय रे फॉर्म्युला मुद्दलचा? तर मुद्दलचा फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. मराठीत लिहितो रास बरोबर मुद्दल, सॉरी, रास बरोबर एकच मिनिट, सरळ व्याज, रास बरोबर सरळ व्याज प्लस मुद्दल, सरळ व्याज प्लस मुद्दल. रास बरोबर सरळ व्याज प्लस मुद्दल. मग रास किती आहे तुमची 2 वर्षाची? 5,800. 2 वर्षाचं 2 इयर्सचं सिंपल इंटरेस्ट किती आहे? सरळ व्याज किती आहे? ते आहे 800. तुम्हाला काढायचे पी, तर काढायचं आहे. मायनस करा. 5,800 मायनस 800 इज इक्वल टू पी. पी इज इक्वल टू काय तर 5,000. हे एक उत्तर आलं. 5,000 फक्त एक तर दुसऱ्या पर्यायात पण आहे, दुसऱ्या पर्यायात. आता रेट ऑफ इंटरेस्ट पण काढायचं आहे. आता याकडे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट पण काढायचं आहे. म्हणजे तू कसं काढायचं? हे पुसून काढे. हे लिहिले का तुम्ही? हे पुसू का मी? मला जागा कमी पडते. हे केलं लिहिलं असेल. हो सर, पुसून द्या. हो सर. स्क्रीनशॉट हो सर. काढा. हो सर. स्क्रीनशॉट काढा प्रत्येक. हो सर. screenshot काढा सगळ्यांना. सर लिहून घेतलं. ओके, सर ठीक आहे. हॅलो सर. हॅलो सर. बोल बेटा बोल. हा सर ते सरळ व्याज 1200 कसं आलं एकदा सांगता का? 3 वर्ष हा सांगतो. बघ, 5 वर्षाची अमाऊंट काय होती? रास होती 7,000. ओके, समजतंय? रिप्लाय दे मला. हो सर. 5 वर्षाची रास काय होती? 7,000 होती. आणि 2 वर्षाची रास काय होती? 5,800. हा जो डिफरन्स क्रिएट झालाय तो कशामुळे डिफरन्स क्रिएट झालाय? तो सरळ व्याजामुळे क्रिएट झालाय. बरोबर का रे? हो सर. हा, 5 वर्षामधून जर 2 वर्षाचं जर मी अमाऊंट मायनस केली, 5 वर्षाच्या राशीतून सार्थक मी 2 वर्षाची रास मायनस केली, तर मला काय मिळणार आहे? 3 वर्षाचं सरळ व्याज मिळणार आहे, सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे. बरोबर का नाही सार्थक? सार्थक Yes. ओके, अजून कोणाचा प्रॉब्लेम आहे रे? सार्थक आडकीचा प्रॉब्लेम आहे ना? सर कृष्णाचा. माझा ओके, कृष्णाचा. ठीक आहे.
हा मग 1200 आलं का नाही. मग 3 वर्षाचं सिम्पल इंटरेस्ट 1200 आहे. तर 1 वर्षाचं किती बेटा सांग मला कृष्णा. 400. 2 वर्षाचं 800. 800. 2 वर्षाचं 800 सिम्पल इंटरेस्ट. हा अमाऊंट आहे 5,800. सिम्पल इंटरेस्ट 800. प्रिन्सिपल काढलं किती झालं 5,000. आता रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं फॉर्म्युलानं. मुदक बरोबर सर्व व्याज ह्या फॉर्म्युलानं. हा एस आय इज टू पी आर इन भागिले 100 आहे ना. रेट ऑफ इंटरेस्ट सोपं आहे एकदम. ते काढायचंय. ओके तुम्ही काढते हा समजलं कृष्णा. अजून काही डाऊट असेल तर विचारा बेटा. हो सर. ओके काय आहे बेटा आता बघा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. क मराठीला काय म्हणता येतो मू द क भागिले 100. इंग्लिश मिडियमसाठी ते मराठी मिडियमसाठी द म्हणजे दर दर काढायचं आपल्याला. ओके सिम्पल इंटरेस्ट आहे तुमचं 2 वर्षाचं. सिम्पल इंटरेस्ट आहे 800. 2 वर्षाचं 2 इयरचं प्रिन्सिपल किती आहे. 2 वर्षाचं तुमचं मुद्दल किती आहे. 2 वर्षाचं मुद्दल आहे तुमचं 5,000. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. एन आहे 2 इयर्स. 2 वर्षाचं म्हणून N2 भागिले 100. 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल. हा अंशात निश्चितले. ओके 8,000 सॉरी 800 ओके खाली एक आहे. हे एकचं काही राहतच नाही. भागिले हे 50 जे आहे ते डिनॉमिनेटरला येतील. इक्वलच्या राईट हँड साईडला ते अंशामध्ये न्यूमरेटर होते. इक्वलच्या जर ते लेफ्ट हँड साईडला गेले तर काय होते बेटा ते डिनॉमिनेटरला जातील. सर हे 2 पण सर 58,000 आहे काय 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 8,000 नाही बेटा ती अमाऊंट आहे. मुद्दल किती आली तुमची मुद्दल प्रिन्सिपल 5,000 आहे बेटा. कळतंय का. रिप्लाय. हो सर. ओके अमाऊंट होती 5,800. प्रिन्सिपल किती झाली 5,000. मग प्रिन्सिपल घेतो मी अमाऊंट नाही घेत. ओके आता इक्वल टू हे आर हे सोडवायचे. हे शून्य कॅन्सल हे शून्य कॅन्सल. 5 ना 80 बोललो 16 पंचे 80. 16 5 80. 16 5 80 म्हणून 5 ने मी 80 ला डिवाइड केलं तर काय तर 16 येतं 16 येतं. 2 ने मी 16 ला डिवाइड केलं 2 1 2 2 8 16. रेट ऑफ इंटरेस्ट नंतर आला आर इज 8%. येस सर नो करेक्ट. मान हलवा कळालं असेल तर गदा गदा गदा. ओके छान छान छान. मोरेबाई आराध्या मोरे समजते ना. मयंक मयंक दिसत नाही जागेवर मला. मयंक तू कुठे गेला. हा बॅकग्राऊंड लावायचं नाही मयंक. हा दुसरी तुझ्या घरातले कपाट गिपाट काही फरक पडत नाही. हा तुझ्या घरातल्या कपाटातले मी पैसे काढून घेणार नाही. ओके चालेल लिहून घ्या बेटा लिहून घ्या. डाऊट असेल तर विचारा बेटा कुणाला. लिहून झालं. बरं ठीक आहे काही बनचं राहिले असेल लिहून घेऊ दे. आपल्याला डाऊट्स असतील तर विचार बेटा. रेज हँड आहेत तनिष्का कृष्णा गीत काही डाऊट आहेत का तुमचे बेटा. तनिष्का बेटा डाऊट असेल तर विचार. अनुष्का गुरुपडे तरीम समीक्षा भूमी व्हिडिओ ऑन ठेवा. सर हा बोल बेटा. सर एक्स कुठून आला. एक्स कुठे एक्स दिसतोय ग तुला. सर तो 50च्या बाजूला. 50च्या बाजूला. अरे ते 2 आहे 2 ला काट मारली मी ते एक्स दिसतोय ते. 2 ला कॅन्सल हो, केलं सर. ना 16 ते त्यामुळे ते एक्स दिसतंय. कळतंय का हो. अर्जुन. सर एक एक बोला बेटा थांबा 1 मिनिट. हा तनिष्का बोल बेटा काय प्रश्न आहे का तुझा. 800 का घेतलं. 800 काय घेतलं. हा इकडे बघ. हा इकडे बघ सिम्पल इंटरेस्ट काय 2 वर्षाचं बेटा आपलं. हा किती आहे 800. सर्व व्याज 800 घेतलं. तनिष्का माईक म्यूट कर घरातला आवाज येतो खूप. घरात खूप जण बोलतात तुझ्या. ओके कळतंय तनिष्का तुझा डाऊट क्लिअर झाला. हा हो. कृष्णा डाऊट आहे अजून. कृष्णा रेज हँड आहे अजून पण. निष्ठा काही डाऊट आहे का. सर इकडे तुम्ही क्वेश्चन मध्ये दिलं होतं फाइंड द अमाऊंट अँड रेट म्हणजे इकडे प्रिन्सिपल काढायचं आहे ना अमाऊंट नाही ना. नाही ती रक्कम ओरिजिनल रक्कम म्हणजे एका रकमेची. ओके हे रक्कमच काढायचं आहे तुम्हाला. प्रिन्सिपल काढायचं बेटा. ही अमाऊंट दिली रास म्हणजे अमाऊंट. ही अमाऊंट दिली ही अमाऊंट आहे ही अमाऊंट तर तुम्हाला रक्कम ती म्हणजे मूळ रक्कम प्रॉपर म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आहे. हा सर. ओके हा थोडं इंग्लिश ट्रान्सलेट करून थोडस गफलत झाली असेल ना निष्ठा. सर हा बोल बेटा कृष्णा बोल.
आपले सरळ व्याज सोडून दुसरं काढायचं असेल ना तर त्याच गुणने नंबर करायचं आणि बाकीचं राहिलेलं खाली करायचं मग आकडेमोड सुटते आपल्याला. हो चालतंय बेटा चालतंय. अजून मला डाऊट आहे, नसेल डाऊटचा पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 8 वाजता मराठीचा क्लास आहे बरं का. ओके. डेमोला जे आले बरेच मुलं डेमो ग्रुपवरून जॉईन झाले त्याला समजतंय का बेटा? पहिलाच दिवस आहे. आणि खरं तर आमचा हा टॉपिकचा 3रा दिवस आहे. बोला बेटा, बोलायची मुभा आहे आपल्या क्लासमध्ये. बोलताय हो. आपल्या क्लासमध्ये. सार्थक समजतंय. समजतंय का? हो. अजून कोणी डेमो बरेच विद्यार्थी Yes, आहेत, sir. बरेच मुलं मुली आहेत. खूप आहेत मुलं मुली मला माहित आहेत. नावं दिसतात त्यांची मला. बोलत नाहीत पण ते घाबरतात. अजिबात घाबरायचं नसते, लाजायचं नसते बोलण्यासाठी. तुमचे जे डाऊट्स आहेत ते बिंदास विचारायचे असते, सांगायचे असते. ओके. मांडे बेटा समजतंय का मांडे? येस ऑर नो? Yes, sir. समजतं ना, पहिला दिवस असलं तरी समजतंय. तू कधीही Yes. माझा क्लास कर, तुला सगळं समजतंय बेटा. टेन्शन घ्यायचं नसतं. Okay, आणि sir. मुलांनो चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके चला. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. सोडवा बेटा. प्रश्न इंग्लिश मिडियमच्या मुलांना आपण सांगूया. चला प्रश्न इंग्लिश मिडियमची मुलं लिहून घ्या. हाऊ मच इंटरेस्ट शुड बी चार्ज्ड how much interest should be charged at the rate of 8% per annum? How much interest should be charged? How much interest should be charged at the rate of 8% per annum? At the rate of 8% per annum to earn the same amount of interest. To earn the same amount of interest. To earn the same amount of interest in the same period. To earn the सर बोल बेटा. हा सर रेट ऑफ 8% पूर्ण सांगा ना. बरं ठीक आहे. हाऊ मच इंटरेस्ट शुड बी चार्ज्ड ॲट द रेट ऑफ 8% per annum. 8% per annum to earn the same amount of interest. To earn the same amount of interest. To earn the same amount of interest in the same period. In the same period. As it takes to earn. As it takes to earn rupees 120. Rupees 120. Rupees 120. Rupees 120. Rupees 120. Interest on a principal. Interest on a principal. Interest on a principal. Interest on a principal of 500. Of rupees 500. Of rupees 500. Of rupees 500 at the rate of 12% per annum. At the rate of 12% per annum. राजवर्धन दराडे सांग बेटा उत्तर काय येतं? At the rate of 12. 750. किती येतं बेटा? 750. करेक्ट आन्सर आहे. 750 इज करेक्ट आन्सर आहे. कोण सांगते हा प्रश्न कसा सोडवला तुम्ही? कोण सांगते सविस्तर व्यवस्थित कोण सांगते? जर सांगू शकते ना रेझेंट ठेवा. ओम राजेंद्र माने सांग बेटा. ओम राजेंद्र माने. जतच ना बेटा सांगली. हा सर. बोल बेटा सांग कसं सोडव सांग मला प्रश्न. मला नाही समजत बेटा तू समजून सांग. सर पहिला आपण मदक भागिले 100चा फॉर्म्युला वापरायचा. बर मग त्याच्यानुसार आपल्याला मुदत निघते. मग मुदत बरं. 2 निघणार आपल्याला 2 हा. वर्ष. हा. मग त्याच्यानुसार आपण
हम्म. ठेवून आठ दर घेऊन काढायची. येस येस येस. ओके 120 बरोबर 8 गुणिले 2 इंटू बरं, बरं. एक्स. ठीक आहे मी सांगतो समजून आता. ओके ठीक आहे आलं माझ्या लक्षात. तुला तू कसं सोडू दे. मी तुझ्या पद्धतीने पण सांगतो मग माझी पद्धत पण सांगतो आणि ओमच्या पद्धतीने सांगतो. ओमची पद्धत सोपी वाटली सगळ्या मला समजण्यासाठी म्हणून ओमची पद्धत मी पहिल्यांदा घेतोय. आता मला सुरुवातीला काय दिले बघा. तर पहिल्यांदा रेट ऑफ ऍडम 12 दिले बघा. शेवटी इंग्लिश मिडियम विद्यार्थी तुम्हाला हे जे वाक्य ते शेवटच्या वाक्यात आहे बरं का. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काय दिले 12% दिले. ओके प्रिन्सिपल दिले 500. ओके म्हणजे मुद्दल 500 दर दिले तुमचा 12%. ओके आणि व्याज व्याज काय येते. व्याज सिंपल इंटरेस्ट येते 120. व्याज सरळ व्याज येते 120. मग आपला फॉर्म्युला काय आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन. मुदक भागिले 100. प्रिन्सिपल किती आहे 500 आहे. सिंपल इंटरेस्ट 120 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12% आहे. एन माहित नाही. मुदत किती आहे मला माहित नाही. मुदत दिली का तुम्हाला. जेवढी मुदत लागते केवढी मुदत लागते ते तुम्हाला फिक्स सांगितलं का बेटा. सांगितलेलं नाही सृष्टी सरगर. हा मुदत लागते असं म्हटलंय. सांगितलं तुला नाही सांगितले. अंकित व्हिडिओ ऑन ठेव. ओके भागिले हा बोल बेटा. काय 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 अरे काय बोलतो रे तू. अरे लोअर हँड करा रे मला. कोण बोलतोय मला बघू दे एकदा. लोअर हँड करा सगळ्यांनी. अर्णव कुंभार काय बोलतोय. ओके लक्ष द्या. हा ठीक आहे. मला हे बघा सोडवायचंय. मग एकच सोडवायचं. हे 2 झिरो कॅन्सल. हे झिरो कॅन्सल. इथे काय राहिलं बघा 120. हे 5 इंटू 12 काय होतंय. हे डिनॉमिनेटर येते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहे का नाही. मी पुढे लिहितो 120 डिवाइड बाय हे 5 न्यूमरेटरला होतं ते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटर गेलं. हे इक्वलच्या राईट हँड साईडला असताना अंशात होतं. लेफ्ट हँड साईडला छेदात गेलं. तसंच 12चं पण झालं 12 पण झालं. माईक ठेवा तसं. माईक स्क्रीन ऑन करू नका. दर्शन सोनार घरातला आवाज येतो तुझ्या. दर्शन सोनार सोनार शिर्डीला येईन बघ मी तुला मारायला आता. माईक म्यूट ठेव. अजून दर्शनचं माईक म्यूट नाही बाबा. यावंच लागेल साईबाबाचं दर्शन केलं. दर्शन आहे का नाही. नावच दर्शन तुझं. दर्शन घेतो साईबाबांचं शिर्डीला येऊन मी आहे का नाही. चला ओके तर 12 1चा 12 12 10चा 120. 10चा भाग गेला. 5 1 5 5 2 10 5 2 10 एक्झिक्यूट झालं 2 इयर्स. ओके आता काय दुसरं वाक्य काय म्हणले माहितीये का. तेवढ्याच मुदतीत दुसरं वाक्य एन किती आहे 2च आहे. तेवढीच आहे. ठीक आहे तेवढेच व्याज येण्यास. सिंपल इंटरेस्ट पण तेवढंच आहे. सिंपल इंटरेस्ट किती दिलं आपल्याला 120 दिलं. ओके ओके 10 असे 8 दराने रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये 8%. किती रक्कम व्याजी लावावी म्हणजे किती रक्कम म्हणजे प्रिन्सिपल काढायचं. काय करायचं प्रिन्सिपल काढायचं. मांडणी कळते का. मांडणी कळत असेल तर व्हिडिओ ऑन ठेवून साखला. अंशुमन मानवा गदा 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 व्हिडिओ ऑन ठेवून अंशुमन साखला. ओके विघ्नेश काय नाही कळलं तुला बेटा. केली का नाही बरोबर 2 ती कळली नाही. हे बघ एन बरोबर 2 हे आलं तुला विघ्नेश कळाले का. हो सर. आता हे वाक्यवाद विघ्नेश इकडे बघ. तेवढ्याच मुदतीत म्हणजे नंबर ऑफ इयर्स तेच आहेत म्हणून एन बरोबर 2 घेतले. इथं विघ्नेश कळते. रिप्लाय दे मला. हा तेवढेच व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट सेम आहे. सिंपल इंटरेस्ट 120 घेतलं. विघ्नेश कळतंय. रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 8%. रेट ऑफ इंटरेस्ट चेंज केला त्यांनी. आधी 12 होता आता 12 हा काढायचे काय काढायचंय. हा प्रिन्सिपल काढायचंय. पी बरोबर काढायचंय. येतोय विघ्नेश आता. माईक म्यूट करतोय. घरातला आवाज येतोय विघ्नेश. ओके हा आता फॉर्म्युला हाच आपला. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवाइड बाय 100. ओके चला सिंपल इंटरेस्ट 120. प्रिन्सिपल काढायचंय. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%. एन आहे 2 भागिले 100. ओके मग बघा आधी भाग आपण काय करूया थोडं सोडूया. हे करूया यातला इकडे पुढे लिहू का. पुढं वर लिहितो आम्ही 120 100. माईक म्यूट ठेव ना बेटा. कोणाचं माईक ऑन येतोय. अरे हा बघा 120 हे जे 100 आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला होतोय डिनॉमिनेटर मध्ये. हा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला होतो छेदामध्ये. इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं अंशात गेलं. न्यूमरेटर मध्ये आलं. हे 8 आणि 2 कुठे होते न्यूमरेटर मध्ये होते इक्वलच्या राईट हँड साईडला.
इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आले, छेदामध्ये गेले, डिनॉमिनेटर मध्ये गेले, काय राहिलं पलीकडे फक्त, पलीकडे राहिलं फक्त पी. आता हे सोडवायचं आहे. ओके, बघा तर आपण भाग बोलूया. चारने भाग बोलतोय. 4 दुनी 8, 4 25 100. 25 चौक 100. मोहित चौधरी माईक मध्ये ऑन नको करू. ओके, 4 दुनी 8, 25 चौक 100. मी 4 ने डिवाइड केलं, भाग आला 2 चा. प्रज्वल सावंत माईक मिठे बेटा. हा, मी 4 ने डिवाइड 8 ला भाग आला 2 चा. 4 ने डिवाइड केला 100 ला भाग आला 25 चा. ओके, पण ह्या 2 ने डिवाइड केलं, 2 1 2 60. ह्या 2 ने डिवाइड केलं, 2 1 2 30. 30 into 25 यांचा मल्टिप्लाय करायचं. 30 into 25 इज इक्वल टू प्रिन्सिपल. हा, 0 ला 0, 3 5 चा 50, कॅरी 1, 3 2 चा 6, 6 2 7. 30 गुणिले 25 यांचा गुणाकार केला, उत्तर आलं 750. तर आपली मुद्दल किती असणार आहे? 750. तर क्रमांक 4. असेच प्रश्न 7व्या 8व्या येतील बेटा. समजते का सांगा? हो सर. लिहून घ्या. झालेलं ना सर. आलं सर. डन सर. थांबा. ओके, चला डाऊट आहे का विचारा. 8 वाजता मराठीचा क्लास आहे. डेमोचे विद्यार्थी जे जॉईन झाले त्याला मराठीचा क्लास मिळणार नाही. तुम्ही प्रवेश घ्या बेटा क्लिक करून. हा, डाऊट असेल तर विचारा बेटा. बघा 104 झालते, 94 शिल्लक राहिलेत बघा. 10 जण मूर्ख डुकराचं शेण खायला गेले घरी लेफ्ट होऊन. मला मी सुरुवात डुकराचं शेण खातात, असं ते डुकराचं नाक बुडवतात शेणामध्ये डुकराच्या. काय सुंदर सुगंध येत असेल त्यांना. मग तो माहित नाही त्यांना क्लासचं. 10 जण लेफ्ट झाले. हा, त्यातल्या 2-3 नेटवर्क इश्यू असेल. 8 जणांचं काय, पालकांनी घरी लक्ष द्या आपला मुलगा काय करतोय ते बारकाईनं. ओके, चला. शर्वरी बाळ कुणाचं छोटं छोटं. अरे बाप रे, सरांनी बघितलं. हा, ठीक आहे. तर आमच्या पण घरी बाळ आहे. हा, चला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? हा, कुणाल बेटा विचार. कुणाल तर किती मार्क पडले रे तुला? 139 झाले सर तुम्ही पाठवलेल्या ह्याच्यातून. बरं बरं, ठीक आहे. आता अंतिम येईल बेटा, त्यामध्ये काही चेंजेस अंतरिम उत्तर सूचीमध्ये काही चेंजेस नाहीत ना? काही चुकीचं काही वाटतं का नाही? नाही नाही. ठीक आहे, मग अंतिम तेच येईल. ना त्याच्या खालचं दिसत नाहीये ते 500च्या आधीच. ते 500 गोल आलाय त्याच्यावर. येतं का हे येईल. हा, ओके. हा, हा, ते काढा. काढले की सर माझ्याकडे 85 मार्क आहे. काय 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 सार्थक बोल. सार्थक मला NS ला 85 मार्क आहे. मिनिट मध्ये येईल का? हा, मेरिटचा विचार करायचा असतो. आम्ही आमच्या कोणी पोरं मेरिट मध्ये येईल का विचारतात का? ते अभ्यास करायचं बेटा. त्याच काम अभ्यास करायचा, मार्क घ्यायचा आहे. मार्क घेतला अभ्यास केला बरोबर मेरिट मध्ये येत असतंय. आम्हाला असा प्रश्न पडत नाही. आम्ही वर्षभर अभ्यास करतो. हा, तुझा जिल्हा कोणता आहे, कॅटेगरी कोणता आहे, त्यानुसार मेरिट लावू शकतो. 72 मार्काची पण मुलं मेरिटमध्ये येत असतात काही काही जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. बहुतेक सार्थक तू नाशिक जिल्ह्यातला आहेस बरोबर का? सार्थक नाशिक जिल्ह्यातलं हा, कॅटेगरी कोणती तुझी? OBC. शक्यता कमी आहे बेटा. हो. चालेल असेल तर क्लास एंड करतो मी. कुणाला काही डाऊट आहे का अजून? नाही ना? डाऊट आहे ह्याच्या कोणाला? ओके, उद्या एक शेवटचा दिवस होईल बरं काय ह्या टॉपिकवर. मग टॉपिक चेंज होईल. सूट कमिशन रिपीट चालू होईल, डिस्काउंट चालू होईल. हा, ओके, एंड करतोय. जे विद्यार्थी डेमो ग्रुपमध्ये जॉईन झाले होते त्यांना जर क्लास आवडला असेल, माझा कॉलिंगचा नंबर तुमच्या व्हॉट्सअपला दिला आहे. तुम्ही कॉल करून तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. ठीक आहे. डेमो फक्त 2-3 दिवस मिळतील. किती दिवस मिळणार नाही. येस सर. चला एंड करतोय क्लास. हा.